निबंधाच्या परीक्षेमध्ये काही तुम्हाला वाक्य दिसतात जे तुम्हाला म्हणीसारखे वाटतात किंवा काही काही वाक्यप्रचारासारखे वाटतात किंवा वाक्यांश म्हणू शकता किंवा तुम्ही असं म्हणू शकता की काही मोठ्या नेत्यांचे वगैरे किंवा संतांचे वगैरे काही तुम्हाला वाक्य दिसतात आणि त्यांच्याकडे पाहून तुम्ही म्हणता की हे फिलॉसॉफिकल आहे. कसं आहे? तात्विक आहे, फिलॉसॉफिकल आहे. आणि फिलॉसॉफिकल तात्विक म्हटलं की बऱ्याच वेळा बऱ्याच विद्यार्थ्यांना ते अवघड वाटतं. परंतु त्यांना हे पण माहिती आहे की अवघड जरी असेल तर हेच परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि याला जर टाकेल गेलं तर मार्क पण मिळू शकतात. म्हणजे अवघड आहे पण मार्क पण मिळू शकतात. पर जर चुकलं तर मग आहे ना, अशी गोष्टी होऊ शकते. तर मग हा जो प्रश्न आहे ना, अवघड वाटतं परंतु मार्क बी मिळू शकतात. सोपं कसं करायचं, याला सोडवायचं कसं, याच्यामध्ये जास्तीत जास्त कसे मार्क मिळवायचे किंवा कसं समजून घ्यायचं, कसं कसं याच्यामध्ये मांडणी करायचं, या सगळ्या गोष्टीचा थोडक्यात जर आपण विचार करायचा प्रयत्न केला तर मग आपला याचं उत्तर सापडू शकतं. मग तोच प्रयत्न आज इथं करायचा आहे. करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मग झटकेपाठ सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न निर्माण होतो की जो तुम्हाला भीतीचा भाग आहे, म्हणजे काय, फिलॉसॉफिकल एस्से है ना. एस्से तुम्हाला कळला असेल. फिलॉसॉफिकल या शब्दाचा अर्थ कळला का? जो भीतीदायक वाटतो. जर तुम्हाला भीतीदायक वाटतो तर तो कोणत्या कारणास्तव वाटतो ते लिहून ठेवा. व्हिडिओ पॉज करा आणि तुमची संकल्पना लिहा पेपरवर की तुम्हाला फिलॉसॉफिकल या शब्दाचा अर्थ काय कळतो, म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी, जो तुम्ही भीत आहे. म्हणजे जोपर्यंत आपण ते लिहिणार नाही, समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही तुम्ही भीत आहे कशामुळं, तुम्हाला येते नाही येते, काय होते हे त्याशिवाय कळणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा. ज्यांना अभ्यास वगैरे करायचा आहे, जेव्हा डिटेलमध्ये जायचं आहे त्यांनी हा गोष्ट करायची, ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. त्याच्यामुळं तुम्हाला स्वतःला कळतं की मी कुठं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा की फिलॉसॉफिकल म्हणजे काय आणि मला का अवघड वाटतं. ओके, ते लिहून ठेवा. तुम्ही लिहिला असाल. तर आता हा जो फिलॉसॉफिकल किंवा त्याला आपण काय म्हणतो, तत्त्वज्ञान. ठीक आहे. हा जो शब्द आहे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसॉफिकल इंग्रजीमध्ये, या शब्दाला तुडून फुडून पहा, तुम्हाला अर्थ कळतो. आता मी असं बी म्हणन पहा की ज्या व्यक्तीला किंवा ज्या विद्यार्थ्याला या शब्दाचा अर्थ म्हणजे या शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला आहे, ना की दुसऱ्यांनी सांगितलं आहे, समजून घेतला आहे, त्याला हा विषय अवघड जातच नाही. किंवा कुठला बी फिलॉसॉफिकल एसे येऊ द्या, त्याला अवघड जात नाही. परंतु ज्यांनी दुसऱ्याचं ऐकलेलं आहे त्याला अवघड जातो. कारण ते ऐकणं म्हणजे एकदम तुम्ही म्हणू शकता की ते 5% आहे ना. जो समजून घेतो तो 95% जातो, कारण त्याला कळलेलं असतं की ह्याला लिहायचं सोडवायचं कसं. त्याच्यामुळं तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके. तर आता या तत्त्वज्ञान शब्दाचा अर्थ काय तुम्ही तर लिहिला असाल. परत थोडक्यात जर सांगायचं झाला तर काय, याला तुम्ही जर तोडलात तत्व आणि ज्ञान. तत्व म्हणजे काय, काय असतं तत्व, काय गोष्ट आहे ती, म्हणजे काय भानगड आहे. तत्वज्ञान शब्द तर आहे पण काय भानगड आहे पहा. म्हणजे समजून सांगायच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर अशी कोणतीही एक सिंगल गोष्ट त्याला तुम्ही तत्व म्हणतात. तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये त्याला अणु म्हणा, म्हणजे ह्याच्या विज्ञानाच्या भाषेमध्ये मग तुम्ही वस्तू म्हणू शकता, एखादा शब्द म्हणू शकता किंवा एखादा विचार म्हणू शकता, काहीही म्हणू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. फक्त ते एक सिंगल आहे. तत्व काय, एक सिंगल आहे तत्व. ठीक आहे. तत्व, त्याचा विचार करणं. आता तुम्ही कुठल्याही गोष्टी एका गोष्टीला धरा. आता उदाहरणामध्ये आपण जर म्हटलं की सत्य. ठीक आहे. सत्य ही काय आहे, एक वाक्य आहे, एक विचार आहे, असं बी म्हणू शकता. आता हे जे तत्व आहे सत्य, एक सिंगलच गोष्ट आहे ना. सत्य सत्य आहे, सत्याला असत्य म्हणतो का तुम्ही, नाही म्हणणार ना. सत्य सत्य एक सिंगल गोष्ट आहे, कळलं ना. आता या सत्य आहे याची तुम्हाला उकल करायचं, म्हणजेच पुढचं त्याचं ज्ञान प्राप्त करायचं. ज्ञान प्राप्त करणं म्हणजे काय, नॉलेज म्हणजे काय, माहिती आणि नॉलेजमध्ये फरक असतो. ठीक आहे. इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये फरक असतो, हे तुम्हाला माहीत असायला हवं. नसेल तर तुम्ही कुठेतरी बघा, सर्च करू नका, अंडरस्टँड करा. ठीक आहे. तर मी काय म्हटलं की हे जे सत्य आहे, हे सत्याचं तुम्हाला काय करायचं, नॉलेज घ्यायचं, म्हणजे तत्वाचं ज्ञान. तत्वज्ञान म्हणजे काय, त्या तत्वाचं ज्ञान प्राप्त करणं. तर कसं करता येईल मग हे सत्य, म्हणजे तुम्ही मग याला शोधून काढा. सत्य म्हणजे काय, सत्य कुठून आलं, त्यालाच सत्य का म्हणायचं आहे ना. सत्य हा शब्दच का आहे, सत्याचं ॲप्लिकेशन काय आहे ना. म्हणजे ह्याचा सोर्स, उगम, शेवट, ह्या सगळ्या गोष्टीचं जे उकल केलं जातं है ना, पूर्णतः त्याला खोदून बाजूला काढलं जातं है ना. त्याला त्याचं जे तत्व आहे त्याचा सार घेतला जातो, त्याला तुम्ही म्हणता तत्वज्ञान. म्हणजे तत्वज्ञान म्हणजे काय की प्रश्न विचारणं. काय म्हणतं पहा, मी साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगते. तत्वज्ञान म्हणजे काय, साधी गोष्ट आहे की प्रश्न विचारणं, एखाद्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारणं.
परत एकदा पहा, एखाद्या गोष्टीबद्दल फक्त एक जे तत्व आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारणं म्हणजेच काय तत्वज्ञान आहे. याच्या पलीकडे अलीकडे जात बसू नका, कारण व्याख्या वेगवेगळ्या आहेत त्याच्यात. ठीक आहे, म्हणजे कळलं ना. म्हणजे प्रश्न विचारल्यानं काय होतं, तुम्ही म्हणसाल ना प्रश्न विचार, तत्वज्ञान म्हणजे प्रश्न विचारणं. प्रश्न विचारल्यानं काय होतं, स्वतःला विचारा, प्रश्न विचारल्यानं काय होतं, तुम्हाला ज्ञान मिळतं ना. तुम्ही म्हणसाल माहिती मिळते, हां, माहितीचा वापर पुढं पुढं करत जर गेलात किंवा त्याला खोदून खोदून काढला तर ज्ञान मिळत राहतं. कारण माहिती ही वरवरची असते, ज्ञान हे डेप्थमध्ये असतं, म्हणजे ते कधीच बदलत नाही. नॉलेज काय असतं, बदलतं का बा, नॉलेज बदलत असेल तर त्याला नॉलेज कसं म्हणायचं मग. ठीक आहे, पण हा मोठा म्हणजे वैज्ञानिक प्रश्न म्हणू शकता तुम्ही, सायंटिफिक म्हणा किंवा तुम्ही आणखी आध्यात्मिक स्तरावर वेगळा वेगळा जात होतो. परंतु इथं आपला काय म्हणायचं की तत्वज्ञान म्हणजे काय, त्याला प्रश्न विचारणं. आता हाच धागा तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये जोडायचा. काय करायचं आहे, हाच धागा म्हणजे प्रश्न विचारण्याचा धागा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये भरायचा. म्हणजे उत्तर लिहिताना काय करायचं, जर फिलॉसॉफिकल एसे आला तर त्या प्रश्नालाच प्रश्न विचारा. काय, फिलॉसॉफिकल जर एसे आला तर त्या प्रश्नालाच प्रश्न विचारा. आता हे प्रश्नालाच प्रश्न विचारण्या अगोदर किंवा फिलॉसॉफिकल एसे आहे का नाही हे तुम्हाला शोधून काढावं लागेल. त्यासाठी हे पुढे तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसते पहा, त्याच्यावर आपण थोडक्यात म्हणजे विचार करूया, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठला फिलॉसॉफिकल एसे. पहा, बरेच असे एसे असतात जे कॉम्बिनेशनमध्ये असतात, म्हणजे ते तुम्हाला पूर्णतः फिलॉसॉफिकल वाटणार नाहीत. का, तुम्ही म्हणसाल की का वाटणार नाहीत, म्हणजे प्रश्न विचारा ना, का वाटणार नाहीत तुम्हाला ते फिलॉसॉफिकल एसे. कारण तुम्हाला एकापेक्षा अनेक गोष्टी त्याच एकाच ह्याच्यामध्ये दिसतील. आपण आत्ताच काय म्हटलं, फिलॉसॉफिकल एसे म्हणजे काय की एक सिंगल गोष्ट त्याच्यामध्ये असली पाहिजे, एकाच गोष्टीचा त्याच्यामध्ये विचार केला असला पाहिजे, तेव्हा ते प्युअर, काय प्युअर, तुम्ही काय म्हणू शकता त्याला, शुद्ध है ना, शुद्धपणे काय आहे तो फिलॉसॉफिकल आहे. जर एकापेक्षा जास्त गोष्टी त्याच्यामध्ये असतील तर तो मिक्स टाईपचा आहे किंवा वेगळ्या टाईपचा आहे. पहिलं सुरू तर हे समजायला हवं, जो एसे तुम्हाला दिलेला आहे तो कसा आहे नेमकं, म्हणजे खरंच फिलॉसॉफिकल आहे का, का फिलॉसॉफीचा थोडासा अंश त्याच्यामध्ये आहे, येस और नो. ठीक आहे, आता हा डेप्थमध्ये जाता येतं, परंतु आपला कमी वेळामध्ये तुम्हाला समजून सांगण्यासारखी गोष्ट की बाबा रे, जर जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला फिलॉसॉफिकल एसे म्हणत असाल तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, ते मूल तत्व असलं पाहिजे किंवा एकच गोष्ट असली पाहिजे, बस. आता या प्रश्नाच्या आधारे आपण पुढचा विचार करूया. थोडक्यात आपण तत्वज्ञानला काय म्हटलं की तत्वज्ञान म्हणजे तुम्ही त्याला प्रश्न विचारा, एका तत्वाला प्रश्न विचारा, त्याचं तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं, मग तुम्ही त्याला म्हणजे तत्वज्ञान असं म्हणू शकता. तर इथं समोर पहिल्या सुरू तुम्हाला हे पाहिजे, म्हणजे प्रश्न पाहताना की तो प्युअरली फिलॉसॉफिकल आहे का मिक्स स्वरूपाचा आहे. कारण दोघांमध्ये तुम्ही फरक केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे एसे लिहिता येतो. का लिहिता येतो पहा, जेव्हा प्युअरली फिलॉसॉफिकल आहे तर तुम्हाला बरंचसं अवघड जातं, परंतु पार्शली फिलॉसॉफिकल आहे तर तुम्हाला ते सोपं जातं. का जातं सोपं, किंवा पार्शली फिलॉसॉफिकल जे असतं ते तुम्हाला आजच्या वास्तविकतेशी किंवा इतर बरेच गोष्टी तुम्ही एकत्रित करून त्याला लिहू शकता. परंतु जो प्युअरली फिलॉसॉफिकल आहे तुम्हाला त्याच्या डेप्थमध्ये खूप जावं लागतं, तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर चांगल्या प्रकारे देता येतं. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो पहा, जो प्युअरली फिलॉसॉफिकल आहे तो त्याला जमतो ज्याला ते तत्वाचं थोडंसं ज्ञान आहे किंवा त्यांनी स्वतःहून विचार केलेला आहे. परंतु जो पार्शली फिलॉसॉफिकल आहे हा सगळ्याला जमतो. ओके, तर म्हणजे याच्या दोघांमध्ये बी असं काही नाही की कोणतं घ्यावं कोणतं नाही, हे डिपेंड करतं की तुम्हाला काय येतं. ठीक आहे, तर आता पहिले सुरू हे तुम्ही पहा की ह्याच्यात पार्शली आहेत का फुल्ली आहेत. समोर तुम्हाला दिसत आहेत पहा खंड ए मधले, है ना. चारी पण वाचा आणि तुम्ही पहा काय, मी एक एक वाचतो, तुम्ही पण वाचत राहा. द प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कवरी हॅज नाव बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. आपण अर्थ पाहायचं नाही, फक्त हे पाहायचं की याच्यातला कुठला आहे जो फिलॉसॉफिकल आहे व पार्शली फिलॉसॉफिकल आहे. तुम्हाला काय वाटतं हा, है ना. द प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कवरी पहा, मी काय म्हटलं, कसं ओळखायचं आपण हा फिलॉसॉफिकल प्युअरली आहे का नाही. तर त्याच्यात एकच तत्व असेल, म्हणजे एकच गोष्ट, जसं फक्त सत्यावरच बोललं असेल तर ते कसं असेल, प्युअरली असेल. परंतु एकापेक्षा अनेक गोष्ट पहा, इथं सेल्फ डिस्कवरी पण आहे, त्याला टेक्नॉलॉजीला जोडलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जर ते इतर तत्वावर अवलंबून असेल तर ते तुम्ही पार्शली म्हणू शकता, कारण त्याच्यात कॉम्बिनेशन आहे. हे समजण्यासाठी सांगतोय, है ना. वेगवेगळ्या गोष्टीनुसार वेगवेगळ्या गोष्टी होतात, फक्त समजण्यासाठी. जर एकच गोष्ट असेल तर ते प्युअरली असेल, जर अनेक गोष्टी असेल तर ते प्युअरली नसेल. ठीक आहे, दुसरे पहा याच्यामध्ये, आपकी मेरे बारे में धारणा परसेप्शन, है ना. आपकी मेरे बारे में धारणा आपकी सोच दर्शाती है. धारणा सोच, आपके प्रति मेरे प्रति गिरा मेरा संस्कार है. पाय कितीतरी म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये किती धारणा आहे, विचार आहे, ज्यामध्ये पुन्हा संस्कार आहे, म्हणजे याचं
पार्शली आहे तो. त्याच्यानंतर पहा, इच्छारहित होणे का दर्शन काल्पनिक आदर्श है जबकि भौतिकता माया है. आता इथं पहा, इच्छा पण आहे आणि त्याच्यानंतर भौतिकता पण आहे. ठीक आहे, दोन्ही पण गोष्टी आहेत, तर हा पण नाही. पहा इथं सत्य हे यथार्थ है और यथार्थ ही सत्य है. पहा या दोघांमध्ये तुम्हाला एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे रिअल. ठीक आहे, आता हे रॅशनल तर ते शब्द जोडलेले आहेत, फक्त याच्यामध्ये एकच तत्व आहे. म्हणजे या पहिल्या खंड ए मधला फक्त एकच जो विषय आहे तो प्युअरली आहे, प्युअरली फिलॉसॉफिकल आहे. सत्य ही यथार्थ है और यथार्थ ही सत्य है. ठीक आहे, तर हा बाकीचे तुम्ही म्हणजे हे बाकीचे तुम्हाला सोडायला सोपे जाऊ शकतात, परंतु हा जो शब्द आहे शेवटचा, हा दिसायला खूप सोपा वाटतो परंतु आहे तो अवघड. ठीक आहे, परत सांगतो पहा, दिसायला हा खूप सोपा दिसतो परंतु आहे अवघड का, हा प्युअरली फिलॉसॉफिकल आहे. ओके, त्याच्यानंतर पहा बी सेक्शनमध्ये पहा, पालना झुलाने वाले हाथों में संसार की बागडोर होती है. हा तर तुम्हाला असं बी कळतो की हा पूर्णतः फिलॉसॉफिकल नाही आहे, तो तुम्हाला वाटतो म्हणजे तो पार्शली आहे. शोध क्या है, ज्ञान के साथ एक अजनबी मुलाकात. आता हा आहे का, हा जास्तीत जास्त तुम्हाला फिलॉसॉफिकल वाटतो. सर्च काय आहे तर म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण जी व्याख्या देतो ना त्या प्रकारचा आहे. शोध काय आहे की ज्ञान के साथ एक अजनबी मुलाकात, म्हणजे तुम्ही शोधाला ज्ञानाशी, ज्ञानाला शोधाशी कनेक्ट करू शकता. तर हा तुम्ही म्हणू शकता की फिलॉसॉफिकल आहे. हा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत परंतु त्या दोन्ही एकमेकाशी पूर्णतः जोडलेल्या आहेत. कारण ज्ञान काय असतं त्याची डेफिनेशन करा, तुम्हाला शोधापाशी जातं. शोध काय असतं, तुम्ही ज्ञानापाशी जाता, म्हणजे त्याच्यानुसार आहे. त्याच्यामुळे हा प्युअरली फिलॉसॉफिकल आहे. त्याच्यानंतर पहा, इतिहास स्वयं को दोहराता है, पहली बार एक त्रासदी के रूप में, दूसरी बार एक प्रहसन के रूप में. ठीक आहे, तर हा तर नाहीच. त्याच्यानंतर पहा, सर्वोत्तम कार्यप्रणाली से बेहतर कार्यप्रणाली भी होती है, देर इज बेटर प्रॅक्टिसेस टू बेस्ट प्रॅक्टिसेस. हे पण नाही आहे. म्हणजे या पूर्ण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात आहे ना, हा 2021चा पेपर आहे. या 2021च्या पेपरमध्ये फक्त दोनच आहे जे प्युअरली फिलॉसॉफिकल आहे. म्हणजे हे तेव्हा त्याच व्यक्तीने निवडायचं ज्यांना जमतं ते. पहिली तर गोष्ट तुम्हाला समजले ना की हे जे आपण म्हणजे फिलॉसॉफिकल म्हणतो तर ते पूर्णतः फिलॉसॉफिकल नसतं. फिलॉसॉफिकल याच्यात दोनच आहेत फक्त, आहे ना. आणि ते पण कसं आहेत की ते त्यांनीच सोडवावे की ज्यांना ते जमतं. आता ज्यांना शोध म्हणजे काय, ज्ञान नेमकं काय असतं, ज्ञानाची उत्पत्ती कशी होते, म्हणजे ज्ञानानं काय होतं, या सगळ्या गोष्टीचा त्याला अर्थ माहीत असला पाहिजे. ओके, म्हणजे आता इथं सोडवायचा कसा हा मुद्दा आला. ठीक आहे, तर आता त्याच्याविषयी आपण एक 5-10 मिनिट बोलूया, जास्तीत जास्त कमीच शब्दामध्ये बोलायचा प्रयत्न करूया. तुम्हाला काय काय समजलं पहिलं सुरू रिव्हिजन करा. काय की तत्त्वज्ञान म्हणजे काय आहे ना, तत्त्वज्ञान नेमकं कसं असतं, म्हणजे की त्याला कसं आपण ओळखायचं की कुठला विषय तत्त्वज्ञानाचा आहे किंवा काय आहे त्याच्यामध्ये, हे आपण थोडक्यामध्ये पाहिलं. ठीक आहे, आता जो काही विषय दिलेला आहे तो विषय तुम्ही पाहिला की हा तत्त्वज्ञानाचा आहे का, हा पार्शली तत्त्वज्ञानाचा आहे. तर हे सोडत असताना मी तुम्ही असं म्हणू शकता की एक तुम्ही रूल्स ठेवा की जेव्हा तो प्युअरली सोडवता, म्हणजे प्युअरली एखादा विषय सोडवता, सत्य ही यथार्थ होय, यथार्थ ही सत्य आहे. ठीक आहे, किंवा शोध क्या आहे, ज्ञान के साथ एक अजनबी मुलाकात. जेव्हा तुम्ही प्युअरली सोडता तेव्हा त्याच्या ओरिजिनपासून जा. उदाहरणार्थ सत्य म्हणजे काय. ठीक आहे, असं म्हणजे त्याला प्रश्न विचारायचा. पहिलं सुरू तुमची ती हेडिंग असली पाहिजे, सत्य म्हणजे काय. त्याच्यानंतर यथार्थ म्हणजे काय, सत्य आणि यथार्थाचा काय संबंध आहे. मग वेगवेगळे एक्झाम्पल द्या, त्याचे ॲप्लिकेशन सांगा, किंवा तुम्ही पुढं मागं जाऊ शकता त्याच्यामध्ये. म्हणजे त्याची पायमुळं शोधत तुम्हाला पुढं जायचं आहे. आणि प्रश्न विचारा, प्रश्नावर मग त्याची आजची गोष्ट सांगा किंवा वास्तविकता सांगा, उदाहरणं सांगा, परंतु प्रश्नावर प्रश्न करा. ठीक आहे, असं. आता उदाहरणार्थ पहा, ज्ञान के साथ एक अजनबी मुलाकात म्हणजे काय, शोध आहे म्हटलं. पहिल्या सुरू शोध म्हणजे काय. ठीक आहे, तुम्ही असे प्रश्न विचारू शकता. फिलॉसॉफिकल सोडवण्याची ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. शोध म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय. ठीक आहे, ज्ञान आणि या शोधाचा काय संबंध आहे, ज्ञानानं काय प्राप्त होतं. मग ज्ञान हे शोधासाठी किंवा काय म्हणतो आपण, ज्ञान शोधण्यासाठी काय महत्त्वाचं आहे नेमकं, किंवा ज्ञानासाठी शोध का महत्त्वाचा आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही उलट आता मी हे तुम्हाला बोलता सांगते, परंतु याच्यावर तुम्ही कितीतरी प्रश्न निर्माण करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळं हा निबंध एकदम सुरळीत जातो. मग तुम्ही इतर उदाहरण जे काही तुम्ही पॉईंट म्हणणार आहात किंवा जे तुम्ही हेडिंग देणार त्याला प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही कुठल्याही जगातले उदाहरणं देऊ शकता, काही देऊ शकता. त्याच्यामध्ये तुमचे स्वतःचे द्या, इतरचे द्या, सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. परंतु मुद्दा काय आहे माहिती आहे का, तुम्हाला सुरुवात त्याच्या मूळ तत्वापासून सुरुवात केली पाहिजे. ठीक आहे, मूळ तत्वापासून सुरुवात म्हणजे तो आहे काय, तो कुठून आला, त्याचा अर्थ काय आहे ना, तिथून तुम्हाला सुरुवात करायची.
तसंच पुढं पुढं जाऊन मग तुम्हाला आजच्या जगापासून तुम्ही येऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही हा फिलॉसॉफिकली एसे लिहू शकता. म्हणजे थोडक्यात काय, जो प्युअरली फिलॉसॉफिकल असतो त्याचं उत्तर लिहिताना तुम्ही प्रश्न विचारत उत्तर लिहा. ठीक आहे, परत एकदा पहा की प्रश्न विचारत उत्तर लिहा. तुम्ही डायरेक्ट ती हिस्ट्री वगैरे तसली कॉम्बिनेशन इथं आणू नका याच्यामध्ये. कारण काय, परत तुम्ही प्रश्न विचारता कारण काय, कारण हेच आहे की फिलॉसॉफीचा अर्थच होतो की तुम्ही त्याला प्रश्न विचारा आणि त्याची उकल करा. असं उत्तर काय लिहायचं, कारण फिलॉसॉफीचा अर्थच आहे तसा आहे, तत्वज्ञानाचा अर्थच तसा आहे की त्याला प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर मिळतं. तसंच तुम्हाला दिलेला जो का सेंटेन्स आहे त्याला प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर मिळतं. तशा प्रकारे तुम्ही लिहिलात तर हा तुम्हाला जबरदस्त म्हणजे मार्क देऊ शकतो. राहिला आता पुढचा जो पार्शली आहे. आता पार्शलीमध्ये तुम्ही काय करायचं की याच्यामध्ये जे रिलेटेड शब्द आहेत त्या रिलेटेड शब्दाला मुख्य शब्दाशी जोडण्याचा प्रयत्न करायचा. खरं तर हा खूप मोठा विषय बनतो त्याच्यामध्ये. तुम्ही उदाहरण जर सांगायचं झालं तर वरचा घ्या की काय आहे, वरचं काय सेल्फ डिस्कवरीला त्याने टेक्नॉलॉजीशी जोडलेलं आहे. तर इथं तुम्हाला तेच करायचं आहे. याच्यामध्ये आपण अगोदर प्युअरलीमध्ये काय करत होतो की मुळात जात होतो आणि मुळात जाऊन विचारत होतो की हे असं काय, हे ते काय, कसं काय झालं, कुठून आलं, कोण निर्माण केलं, या सगळे प्रश्न जे मूळ प्रश्न आहे ते मूळ प्रश्न तुम्ही फिलॉसॉफिकलमध्ये विचारा. पण पार्शलीमध्ये तुम्ही काय करू शकता, ॲडव्हान्स जाऊ शकता. ॲडव्हान्स जाणे म्हणजे काय की आजच्या जगात येऊ शकता डायरेक्टली. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही आजच्या जगामध्ये येऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही सोसायटीशी कोरिलेट करू शकता डायरेक्टली, है ना. म्हणजे जसं की आता इथं पहा की सेल्फ डिस्कवरी हॅज नाव बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. पण तुम्ही डायरेक्ट उदाहरणापासून सुरुवात करा, एखाद्या कथेपासून सुरुवात करा. हे वेगळ्या पद्धतीने लिहिता येतं. ठीक आहे, वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मांडता येतं याच्यामध्ये. परंतु हिची जी फिलॉसॉफिकल एसेमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तर चांगलीच पद्धत आहे, त्याच्यामध्ये प्रश्न विचारा. पहा, दोघांमध्ये मूळता फरक तुम्हाला मी सांगतोय, है ना. हे वाटलंच तर तुम्ही एकदा लिहून पहा, तुम्हाला वेगळं जाणवेलच की हां, ह्या वेगळ्या पद्धतीचा असतो, हा वेगळ्या पद्धतीचा असतो. ठीक, पहा ह्याच्यामध्ये हे देर आर बेटर प्रॅक्टिसेस टू बेस्ट प्रॅक्टिसेस. खरं तर हा हे नाही आहे, म्हणजे हा काय म्हणतात त्याला की फिलॉसॉफिकल टाईपमध्ये नाही आहे. हा एक जस्ट सेंटेन्स आहे, जे एक वाक्य आहे त्याच्यानुसार तुम्हाला उदाहरणाच्या नुसार लिहायचं आहे. ठीक आहे, तरी पण ऐकायचं आणखी असा जो हे पण पहा, इच्छारहित होना दर्शन एक काल्पनिक आदर्श आहे, जबकि भौतिकता माया आहे. फिलॉसॉफी होना म्हणजे फिलॉसॉफिकल होणं काय, एक प्रकारचा आदर्शवाद आहे आणि मटेरियलिझम इज माया आहे. म्हणजे दोन्हीकडे तोच भाग आहे की फिलॉसॉफिकल एक आदर्श आहे, म्हणजे असं बनायचं, राम बनणं हा एक आदर्श आहे. परंतु इथं काय म्हणतात की हे जगसुद्धा एक प्रकारची मायाच आहे, म्हणजे सगळंच मायासारखं दिसते त्यांना. ठीक आहे, आता याला समजून सांगायसाठी तुम्ही काय करू शकता, म्हणजे उत्तर लिहिताना असं म्हणू शकता की एखाद्या गोष्टीच्या नुसार चालणं. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण जर म्हटलं की सत्यानं वागणं, म्हणजे लिहू नका तसं, पण तुम्हाला समजण्यासाठी म्हणतोय, आहे ना. एकदम सत्य वागणं हे पॉसिबल आहे का, है ना. एकदम सत्य वागणं हे पॉसिबल आहे का, हा आदर्शवाद आहे. ठीक आहे, परंतु पूर्णतः सत्य वागण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे का, पूर्णतः सत्य वागण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं नाही. परंतु तुम्ही ते म्हणजे उदाहरणार्थ मी सत्यच वागन असं जे म्हणणं आहे ते होणं इथं शक्य आहे, म्हणजे तो काय एक प्रकारचा आदर्शवाद आहे. ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही इथं भौतिक जगामध्ये येता तेव्हा तुम्ही जर म्हटलात की मी इथं समाजामध्ये जसं तुम्ही सत्यवादी वागायचा प्रयत्न करता तसं जर वागायचा प्रयत्न करता तुम्हाला हानी भेटते. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की इथं वागायचा जर जसाच तसा प्रयत्न केला तर तुम्हाला ते हानी भेटते. परंतु हे बी तुम्हाला कळतं की तुम्हाला सत्य वागलं पाहिजे. का, कारण ह्या भौतिक जीवनामध्ये काही सार नाही आहे. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहू शकता तेव्हा तुम्ही खुश राहू शकता. कळतं पाय, थोडंसं क्लिष्ट जातं आहे का नाही. आणि कारण फिलॉसॉफिकली असे असतातच तसे, ते क्लिष्ट जातं. मी काय म्हणतो पहा की आदर्शवाद हा काल्पनिक, म्हणजे आदर्शवाद आहे. तुम्ही तसं समाजामध्ये वागू शकत नाही, वागला तर तुमचं नुकसान आहे. परंतु पूर्णतः तुम्ही त्याला नाकारू शकत नाही, कारण या जगामध्ये भौतिक जगामध्ये काही सत्य नाही आहे. मग सत्य काय आहे, ती स्वतःशी आहे. ठीक आहे, स्वतःशी आहे आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं हे कामाचं आहे. म्हणजे आपण त्या सत्याला जर एक पॉईंट मांडला, ठीक आहे, आपण इथं जर या फिलॉसॉफिकलमध्ये एक सत्य हा पॉईंट घेतला तर आपण काय म्हणतो की पूर्णतः सत्य वागणं हे कसं आहे, आदर्शवाद आहे पूर्णतः. पण तुम्ही वागायचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला हानी होते. परंतु तुम्ही त्याला जर सोडलात, पूर्णतः तुम्ही जर सोडलात आणि तुम्ही भौतिक संसारावर राहिलात तर तुम्हाला दुःख होतं. किती कन्फ्युजन आहे ना. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला मध्यम स्तरावर चालायचं आहे.
ठीक आहे, मध्यम स्तरावर चालायचं, ना आदर्शवाद ना भौतिकवाद, प्रॅक्टिकल आणि वास्तविकता त्याच्यानुसार हा पाहायचा आहे. तर हा एक फिलॉसॉफिकल एसे तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे सोडू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये चालायचे पार्शियलमध्ये, परंतु जेव्हा तुम्ही पूर्णतः एक फिलॉसॉफिकलमध्ये जाता तेव्हा तुम्हाला तिथून सुरुवात करायची. उदाहरणार्थ सत्य म्हणजे काय, सत्याची सुरुवात कशी झाली, त्याला सत्य कसं म्हणावं है ना. मग उदाहरण द्या, एकाच गोष्टीला सत्य कसं म्हणतात है ना, की त्याची दुसरी बाजू असू शकते का, असली तर का असते, नसली तर का नसते, या सगळ्याचा ढांडोळा तुम्हाला प्युअरलीमध्ये जायचं असतं. परंतु तुम्ही पार्शलीमध्ये इकडचे तिकडचे समाज ह्या त्या गोष्टी ओढून आणू शकता. शेवटी समजण्यासाठी जर आणखी समजलं नसेल तर एका ओळीमध्ये, ठीक आहे, फिलॉसॉफिकल एसे काय असतो, मूळ असतो धागा आहे ना, जो तुम्हाला सगळ्या गोष्टीची एक ज्ञान देतो, उकल करतो. ठीक आहे, म्हणजे त्याला इतर गोष्टीला जोडायची गरज नाही, ते मूळतः ते सत्य आहे आणि मूळतः ते ओरिजिनल आहे, फक्त तुम्हाला जसं आहे तसं पाहिजे. ठीक आहे, पर दुसरे जे फिलॉसॉफिकल असतात तुम्हाला जसं आहे तसं पाहायचं नाही आहे, त्याला इकडून तिकडून घेऊन पाहायचं आहे ना. त्याला ॲप्लिकेशन ओरिएंटेड पाहिजे म्हणा, त्याला सोसायटीच्या अँगलनं पाहिजे म्हणा, त्याला रिअलिस्टिक व्ह्यूनं पाहिजे म्हणा, असं तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता, कारण तो एसे तसंच असतो. ठीक आहे, थोडक्यामध्ये समजून सांगायचा प्रयत्न केला, कारण हे कमी वेळामध्ये समजून सांगणं मुश्किल आहे. ठीक आहे, फिलॉसॉफिकल एसे कमी वेळामध्ये समजून सांगणं मुश्किल आहे, तरी पण तो प्रयत्न केलेला आहे. ओके, जर याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये जाणून घ्यायचे, समजून घ्यायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता आहे ना. म्हणजे त्याला काही पैसे वगैरे मागत नाही मी जस्ट म्हणतो आहे की संपर्क साधा जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जर अडचण येत असेल फिलॉसॉफिकल एसेमध्ये. ठीक आहे, तर मग इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.